ते एक नवीन ट्रेंड आहे की आता आपले जे एग्ज आहे ते फ्रीज करतात. ओके. आणि तो ट्रेंड आता खूप वाढत चाललेला आहे आणि नंतर आपण बेबी प्लॅन करू. ओके. हा ट्रेंड खूप वाढण्याचं रिझन मागील 5 वर्षामध्ये काय आहे? एक प्रिझर्वेशनचा जो विषय आहे तो कॅन्सर पेशंट्समध्ये किंवा अशा पेशंट्समध्ये ज्यांना ट्रीटमेंट घेऊन ट्रीटमेंट त्यांनी घेतली म्हणजे रेडिएशन घेतलं त्यांनी. कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा एक प्रकार असतो रेडिएशन किंवा किमोथेरपी घेतली त्यांनी. तर काय होतं ना, किमोथेरपी आणि या रेडिएशननी तुमचे एकचे सेल्स जे आहे ते डॅमेज होतात, राईट? मग तेव्हा तुमचं प्रजनन शक्ती कमी होते. तर अशा केसेसमध्ये बेसिकली एक प्रिझर्व केले पाहिजे किंवा एक फ्रीज केले पाहिजे, ही कन्सेप्ट आहे. परंतु आता ही कन्सेप्ट वर्किंग फिमेल्समध्ये आली. म्हणजे थोडं टेक्नॉलॉजीचा स्मार्टली वापर कसा करून घेता येतो. तर एखादी मुलगी आहे, तिला तिचं करिअर घडवायचं आहे आणि ती म्हणते का पुढचे 5-7 वर्ष मी या करिअरमध्ये वेळ दिला पाहिजे आणि माझं वय आहे आता 28. परंतु पुढचे 7 वर्ष मला आणि तिला मोठ्या ऑपॉर्च्युनिटी करिअरच्या म्हणजे तिचं लाईफ घडणार आहे आणि तिला ते करायचं आहे. तर मग अशा वेळेस ती 27व्या-28व्या वर्षी तिचे एक्स फ्रीज करू शकते आणि ती ठरलं का आता मला 35व्या वर्षी मला बाळ हवंय, तर ती ते फ्रीज केलेले एक्स वापरून एम्ब्रिओ तयार करून ती गर्भरोपण करू शकते, म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकते. 27व्या वर्षी काढलेले एक्स आहे यांची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही चांगली आहे आणि दे आर गोइंग टू प्रोड्यूस ए गुड क्वालिटी ऑफ एम्ब्रिओ. पण 35-36 एजला तुम्ही हीच प्रक्रिया केली तर गुड क्वालिटी एम्ब्रिओ मिळणार नाही. त्यातल्या त्यात जेनुकीय डिफेक्ट असण्याची त्या बाळांमध्ये शक्यता जास्त असते.